हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजच्या दिवसाची सुरुवात संडेपासून होती आहे. सध्या 11:30 वाजलेले आहेत अँड आजचा दिवस होपफुली फार प्रोडक्टिव्ह असणार आहे. आणि आज संडे आहे अँड अभी मैं जा रही हूँ मेस पर आणि तिकडनं मला जायचं आहे फॉर व्हिडिओ शूट. सो काय काय असणार आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. पण त्याच्या आधी डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आता मला अगदी बाहेर ठोक आहे बोललाही नाही आता तो पहिले तो. एनिवे चलो फिर. सो ही आहे माझी मेस. सो आज मी ज्या शूटला जाते ना ते आउटडोर आहे आणि मी याआधी असा कधीच एक्सपेरिमेंट केलेला नाही आहे. सो एक्साइटेड. एंड जेवन डन एंड फाइनली निकल चुके हैं हम. वैसे यार ड्रायर खराब झाल्यानंतर ही आहे केस वाढवण्याची निंजा टेक्निक. फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत. पण ना मी परत एकदा विसरले की तिच्या घराला एंट्री आहे कुठून. हां इकडनं. सो फायनली इकडे येऊन पोहोचलेलो आहोत अँड कविता ताई थोडीशी बिझी आहे. तेव्हापर्यंत म्हटलं यार थोडा फ्लॉन्ट तर कराले, बडावाला मिरर आहे इधर. सो ते सगळं सुरू राहील. अँड यार बाल भी मेरे सूख गए बिकॉज ऑटोमध्ये हवा लागल्याने केस अगदी वाढून जातात फटाफट. 2 मिनट के मैगी से भी ज़्यादा. फ्री की टिप, अगर दोस्त मेकअप वाली हो तो यार आईब्रो बनाने में मदद हो जाती है. आणि हलका सा मेकअप करून रेडी शेडी साडी अगदी बरोबर नेसली आहे कारण मला ताईने हेल्प केली आहे. और इधर हो गए हैं रेडी. लेकिन यार फोटोग्राफर भैया किधर आहे आने के. आणि तेव्हापर्यंत म्हटलं मिररमध्ये जरा शायनिंग मारून घेऊयात. आणि फायनली येऊन पोचलेलो आहोत रोज गार्डन, जिथे आम्हाला पहिला शॉट घ्यायचा आहे. इथे काय रोज गार्डनला रोज आहेत का ग? चला मी गजरा म्हटलं घेतला ना तर आपले सीन इथले होऊन जाते. आपण हा जो टच केला हे केलाय का त्याच्यासाठी म्हणते. येस चला तर आपण आता सुरुवात करूया. लाईव्ह जात नाही आपण कधीच म्हणून आपले व्हिडिओ जात नाही तरी. सब इन्फ्लुएन्सर बन बैठे हैं इधर. काय वाटतं, कसं वाटतं तुला फायनली? एकदम छान वाटायलंय कारण आपण असं किती छान रेडी झालोय ना. 2 तास वाट बघून आणि यानी वाट बघायला लावली आपल्याला इकडं. एंड यहाँ अब शुरुआत करते हैं आज के पहले शॉट के साथ. नाही तसं नाही. हा नॉर्मल फक्त ठीक आहे. मला सांग, मला पोज देता येत नाही बरं का. नॅचरल घे. मी पण कुठं पोज दिलाय. नॉर्मल पायावर काय नको ठेव. तो काय वरती ठेव तिकडचा मांडी. हां मांडी ठेव. हां राईट. छान नाही म्हणून बारीक दिसतं. पाणीपुरी खाताना पण घेणार आहे मी एक. तिला मी जबरदस्ती म्हणणार आहे चल ना पाणीपुरी. छान आलाय फोटो. काहीतरी वेगळं. कशी द्यायची? अशी दे. साड्यांची ॲड करतो. सेट होईल ना सेट करायचं तोपर्यंत इथल्या फुटेजेस घेऊन टाकू. किंवा इथून पण येईल पण छान आले पाहिजे कारण तो बॅकग्राऊंड छान वाटेल. ती बघ आकाश. कधी कधी काय होतं बॅकग्राऊंडने पण इथंच पडतो. हे झाडांपेक्षा तो छान दिसेल. आणि गजरा लावायचा आधी हा घेऊ इथला म्हणजे बसलेला. ठीक आहे. तेवढ्या वेळात आपला तो होऊन जातो. इथं आपण ऐक असा लावशील तू गजरा इकडनं असं. कारण की मला काय वाटतं गजरा लागतो म्हणजे बांधतो तेव्हा छान वाटतं. मला काय वाटतं की आता हे जर तू क्लोजअप मध्ये घेशील ना हवाला तर थोडंसं म्हणजे हे बघ कसं लावशील गजरा. तर मला गजरा लावतो. नाही ते नाही म्हणत मी डायरेक्ट पॅकच करून देशील असं म्हणतो. ठीक आहे. बांधून असेल की गजऱ्यावर पण फोकस केलं पाहिजे आणि फेसवर. ते पण काढतो ना. हां चल. हे बघ असा पकडशील गजरा आहे का असं खालून लावशील आणि इथं बांधशील आणि जेणेकरून गजरा कुठून दिसणार इकडनं. हो तर मग इकडं. हां ठीक आहे. काय म्हणत होते की तुला ती गाठ बीट व्यवस्थित लावता येत आहेत ना त्याच्या. येस. पण त्याला आपण म्हटलं ना
पहिले घे म्हणून मग त्यांना घेतात. तेच ना, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ना. मग काय ग भाऊ वगैरे ब्लॉगचं शूट करते. कुठून कुठून शॉर्टकट काढती बाई. तर आता आपल्याला मार्केटमध्ये सेकंड शॉट जो आहे तो घ्यायचा आहे. अँड हिअर इज लोकेशन. और पीछे देखो, पीछे भैया का रिएक्शन. सो दिस इज न्यू एक्सपीरियंस. लाइक मार्केटमध्ये मी असं कधी शूट केलेलं नाही है, लेकिन बहुत सारा स्ट्रगल करे है भाई. और ऊपर से इतनी बड़ी वाली हिल जो मैंने पहनी है ना, पूरे पैर दुखने हैं मेरे. आता नाही येतं ना क्लोज. प्रत्येक सीन शूट झाल्यानंतर ना त्या सीन्सना रिपीट बघणं लाईक मॅन्डेट आहे आम्हा दोघींसाठी. पण घेऊ. रेडी स्टार्ट. सो कसं वाटतंय कविता ताई? येस, ते आपण पहिल्यांदा स्ट्रीटवर शूट केलं ना, म्हणजे पब्लिकमध्ये जाऊन पहिल्यांदा. पण आम्हाला मजा आली बिकॉज आम्हाला जसं पाहिजे होतं ना तसं छान केलंय शूट. आज सगळे एक्सपेरिमेंट आहे. हिने माझं मेकअप केलंय. एक्सपेरिमेंट आहे, पण तिने खूप छान मेकअप केलं. मी पण कधीच नव्हतं केलं. लाईक असे नॉर्मल व्हिडिओज केलेत, पण असं असे व्हिडिओज नव्हते केले. सो मग याचे व्हिडिओज हां हेल्प केली त्या काकूनी सोडून. त्याच्या डान्स ठेवतो. सो आउटडोर शूट तर झालेलं आहे. आणि नाव आता काही रील्स शूट करायचे होते. सो फायनली आता मी ते शूट करतोय. एंड यू नो फर्स्ट टाइम मी आउटडोर शूट केलेला आहे. लाइक मैंने आज तक कभी ऐसा एक्सपिरियंस नहीं किया था, बट मजा आली. आणि लोकांनी पण खूप कोऑपरेट केलेलं आहे. सो फायनली इतकं सगळं शूट करून नाव घरी जाण्याची वेळ. एंड जाते जाते यार मैंने ना ऑटो में जब देखा तर साईबाबांचे इकडे दर्शन झाले. जर लाइटिंग मला फार आवडली बरं का. अँड अब बॅक टू मेस. खूप मस्तचा प्रोडक्टिव दिवस होता यार. खूप दिवसानंतर लाइक इतना अच्छा दिन गया है मेरा. और पूरे चेहरे पर जो है थकान दिख रही. इतना थक गया भाई. सो दिस इज एंड ऑफ दिस व्हिडिओ गाईज. आणि परत एका नवीन ब्लॉग बरोबर आपण भेटूयात. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. अँड ऑफकोर्स पसंद आहे तो यार लाईक कर देना और सब्सक्राइब भी कर देना. ठीक है. सो आजच्या ब्लॉगमध्ये ना माझ्यासाठी पर्सनली असा एक्सपेरिमेंट होता बिकॉज बाहर जाकर आउटडोर जाकर इतने सारे लोगों के बीच मैंने कभी शूट नहीं किया था. अँड हा व्हिडिओ कसा बनतो तो ऑफकोर्स तुम्हाला माझ्या रीलवरती पाहायला मिळेल. अँड इंस्टाग्राम हँडल त्यासाठी ऑफकोर्स आरजे रसिका या नावाने आहे. सो या कायम प्रेम असू द्या. और मैं क्या बोलूँ यार, मैं तो बस इतना ही बोलूँगी कि आई विल ट्राई बेस्ट. मी असं नेहमी म्हणते की मेरे को रेग्युलर व्हिडिओ पोस्टिंग वगैरे करनी है, पण मग काही अडथळे येऊन जातात. आणि यावेळेचा अडथळा जरा खूप मोठा होता जो एक्सपेक्टेड नव्हता. बट या आत्ता फायनली बॅक ऑन ट्रॅक. आय एम डेफिनेटली शुअर की मी यू नो माझे व्लॉग्स पोस्ट करेल, रीलसुद्धा पोस्ट करेल, शॉर्ट्ससुद्धा पोस्ट करेल. सो बस कनेक्टेड रहो और बहुत सारा प्यार करो.